नमस्कार मित्रांनो, जय शिवराय। मी अंकुश पाटील आपल्यासाठी घेऊन आलो एक नवीन ब्लॉग, नवीन व्हिडिओ। आजच्या ट्रेकमध्ये मित्रांनो आम्ही रस्ता चुकलो आणि तब्बल 3 तास इकडे तिकडे रस्ता शोधू लागलो होतो। मित्रांनो आज आम्ही आलो आहोत भास्करगड किल्ला। भास्करगड किल्ला हा नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर पर्वतरांगेत असून ह्या किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला नाशिक त्र्यंबक येथून निरगुडपाडा या गावाला भेट द्यावी लागेल। तसेच पालघर जिल्ह्यातून इथपर्यंत पोहोचण्यासाठी कोडाळा मार्गे प्रवास करावा लागतो। मित्रांनो आम्ही सकाळी विरारहून 5 वाजता निघालो होतो। आम्हाला निरगुडपाडा ह्या गावी पोहोचायला सकाळी 9:30 वाजले। तब्बल 9:30 नंतर आम्ही हा ट्रेक स्टार्ट केला। मित्रांनो तुम्ही जर हा ट्रेक करत असाल तर सावधरीतीने या, कारण इथे चुकण्याच्या वाटा ह्या भरपूर आहेत। ह्या ट्रेक दरम्यान आपल्याला मार्गदर्शनासाठी काही ठिकाणी रिव्हिन्स बांधलेले आहेत, त्यामुळे ट्रेक करायला साधा आणि सोपा पडतो। काही ठिकाणी रिव्हिन्स नाही आहेत, त्यामुळे आमची ही चुकामुक झाली आणि आम्ही पुढे जाऊन एका अशा नको त्या जागेवर पोचलेलो। मी आणि माझे 2 मित्र तब्बल आम्ही 3 तास त्या जंगलात फिरत होते, परंतु आम्हाला रस्ता काही दिसला नाही। मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ही झाडे दिसत असेल, पूर्ण दाट जंगल असं आहे। ह्या झाडीमध्ये रस्ता शोधत आम्ही जेव्हा फिरत होते तेव्हा एक साप आमच्या पायाजवळ येऊन गेला। मी आणि माझे 2 मित्र आम्ही हा ट्रेक इथेच अर्धा सोडून मागे घरी परतीची वाट पकडणार होतो। मित्रांनो मी सजेस्ट करतो, जर तुम्ही इथे एकटे येत असाल ट्रेकसाठी तर प्लीज येऊ नका। जर आलात तर एखादा गाईड घ्या। पुढे जाऊन आम्हाला एक पठार नजरेस पडलं। मग काय आम्ही तिथून सुरुवात केली ट्रेकची आणि तोच खरा मार्ग होता। आणि मित्रांनो आम्हाला शेवटी ही वाट किल्ल्यापर्यंत घेऊन गेली। एखाद्या मंदिराला जशी आपली प्रदक्षिणा होते तशीच आमची प्रदक्षिणा ह्या भास्करगड किल्ल्याला झाली। थोडं पुढे गेल्यानंतर आमच्या नजरेस एक गुफा दिसली। त्या गुफेत आम्ही गेलो। तिथे महादेवाचं लिंग आहे, तिथे आम्ही त्यांचे दर्शन घेतले। ह्या गुहेत काही व्यक्ती भेटले आम्हाला, त्यांनी आम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि किल्ल्यावर जाण्याची वाट दाखवली। तसेच ह्या गुहेच्या थोड्या पुढे गेल्यानंतर एक छोटी गुफा ही आपल्या नजरेस पडते। ह्या गुहेच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला कातलात कोरलेल्या पायऱ्या ह्या नजरेस पडतात। मित्रांनो जेव्हा आम्हाला ह्या किल्ल्याच्या कातलात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या तेव्हा आम्हाला मनाला शांती लागली। मित्रांनो आम्ही विचारही केला नव्हता का हा ट्रेक आमचा कंप्लीट होईल असा, कारण तब्बल 3 तास जंगलात फिरून आम्ही पूर्ण दमलो होतो। मित्रांनो मी मनापासून आभार व्यक्त करतो, कारण माझ्यासोबत जे 2 ट्रेकर्स आहेत, एक म्हणजे संतोष आणि दुसरा म्हणजे युवराज, हे 2 मित्र जर नसते सोबत तर मी माझा हा ट्रेक पूर्ण केला नसता। मित्रांनो तुम्हाला सांगू इच्छितो, हा माझा 55वा ट्रेक होता आणि हा ट्रेक पूर्ण होईल का नाही याची मनात एक धडधड होती। मित्रांनो तुम्हाला दिसत असेल की इथे मोठे मोठे दगड पडलेले आहेत, त्यामुळे इथे येताना किंवा चढाई करताना जरा काळजीपूर्वक यावे। थोडी पुढे चढाई केल्यानंतर आमच्या नजरेस महादरवाजा दिसू लागला। मग काय आम्ही पुढे जाऊन महादरवाजाला नतमस्तक होऊन आतमध्ये प्रवेश केला। पुढे आम्हाला 2 ट्रेकर्सही भेटले जे नाशिकचे होते।
संतोष आणि युवराज या दोन भावांनी मला चांगली साथ दिली, त्यामुळे मी हा ट्रेक यशस्वी पार केला। मित्रांनो, महादरवाज्यातून जेव्हा आपण वर प्रवेश करतो तेव्हा आपल्याला नजरेस पडतात दोन पाण्याची टाकी, परंतु मित्रांनो हे पाणी पिण्यायोग्य नाही, त्यामुळे ट्रेकर्सने स्वतःसोबत पाणी आणावे। ह्या टाक्याच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्या नजरेस एक राजवाडा दिसतो। मित्रांनो, आम्ही जेव्हा वर आलो तेव्हा वरचा व्ह्यू हा एकदम बघण्यासारखा होता। एखाद्या नर्सरीमध्ये फुलं दिसावी तशी फुलं इथे दिसत होती। थोडं पुढे गेल्यानंतर आपल्याला एक नजरेस छोटं तलाव दिसतं। त्या तलावाच्या थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला नजरेस एक मंदिर दिसतंय। हे मंदिर मारुती रायाचं आहे। इथे आम्ही दर्शन घेतलं आणि मग थोडा वेळ इथे आराम केला। मित्रांनो, भास्करगड किल्ला ह्याबद्दल थोडीशी माहिती तुम्हाला मी सांगत आहे। प्राचीन गोंडा खिंडीचे रक्षण करण्यासाठी भास्करगड बांधण्यात आला होता। पश्चिम किनाऱ्याकडून नाशिककडे जाणारा व्यापारी मार्ग होता। हा किल्ला देवगिरीच्या यादवांच्या काळात बांधण्यात आला होता। 1279 ते 1308 हा किल्ला यादवांच्या ताब्यात होता। पुढे तो अहमदनगरच्या निजामशाहीच्या ताब्यात होता। 1629 शहाजीराजे यांनी विजापूरच्या मोहम्मद आदिलशाहीच्या विरुद्ध बंड केले आणि हा किल्ला त्यांच्या ताब्यात गेला। माहुली किल्ल्यावर शहाजीराजे यांच्या शरणागतीनंतर हा किल्ला आदिलशाहच्या ताब्यात आला। आस्ते कदम महाराज, गणपती, गजपती, अश्वपती, भूपती, प्रजापती, सुवर्णरत्न श्रीपती, अष्टावधान जागृत, अष्टप्रधान वेष्टित, न्यायालंकार मंडित, सहस्र पारंगत, राजनीती धुरंधर, प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतांस, सिंहासनाधीश्वर, महाराजाधिराज, श्रीमंत श्री 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 राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। राजा शिव छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो। स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराजांचा विजय असो। मासाहेब जिजाऊंचा विजय असो। जय भवानी, जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी, हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, आपल्याला ही व्हिडिओ आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा।